श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपल्या आयुष्यात किती माणसं आहेत हे कधीच महत्वाचं नसतंय. तर आपल्या आयुष्यात आलेली माणसं हे आपल्याला काय समजतात, आपल्याला वेळ देतात का, त्यांना आपली काळजी वाटते का, आपण दुःखात असताना ती माणसं स्वतःहून आपल्याला वेळ देतात का, वाईट वेळी साथ देतात का, हे महत्वाचं असतं. श्रोते हो, नाती कमी असली तरी आयुष्यात चालतं, पण जीवाभावाची आणि आपल्याला एकटं न सोडणारी असावीत. श्रोते हो, नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आंधळ्याला दिसायला लागलं की सगळ्यात पहिलं तो त्या काठीला फेकून देतो, जिनं पूर्ण आयुष्य त्याला आधार दिलेला असतो. जीवनात हव्या असलेल्या गोष्टी या खूप उशिरा मिळत असतात, पण जेव्हा मिळतात तेव्हा आपली आवड संपून गेलेली असते. मनात भरून आलेलं सारं आभाळ हे मोकळं व्हायला कधी कधी आपल्या माणसानं केलेली साधी विचारपूस सुद्धा पुरेशी असते. ज्यांना समज कमी असते त्यांना गैरसमज व्हायला वेळ लागत नसतो. जे पक्षी मोजत बसतात त्यांना आभाळ कधीच कळत नसतं. आयुष्याकडं जितक्या सुंदरतेनं बघाल, आयुष्यही तितकंच मनमोहक दिसायला लागेल. जगण्याची धून सापडली की आयुष्याची रंगत वाढत जाते. एकदा कर्तव्याच्या वाटेवरून जायचं ठरवलं की भावनांना विसरायचं असतं. आपलं नाव होत असताना नेहमी सावध राहायचं असतं, कारण बदनामीचा डाव हा रचला जाऊ शकतो. लोक तुम्हाला इज्जत नसतात देत, तुमच्याकडे असलेल्या गोष्टीमुळे इज्जत देतात. जे काय करायचं असतं ते जबरदस्त करायचं असतं, पण जबरदस्तीनं नाही. आपल्या प्रेमावर विश्वास असावा, संशय नाही, कारण संशयामुळे नाती तुटत असतात आणि विश्वासामुळे नाती टिकत असतात. तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही, तर तुमचा विश्वास असला पाहिजे. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हे आपल्या मनाकडे असतात. फक्त आपल्याला आपल्या मनाशी मैत्री करता आली पाहिजे. आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं, जे तुम्हाला हसायचं नसताना तेव्हा हसवण्याचा प्रयत्न करत असते. आठवण ही त्यांची येते ज्यांना मनापासून बघावं, बोलावं आणि भेटावं वाटतं, मग ते कितीही दूर असले तरी चालतं. स्वतःला पटेल तसं योग्य पद्धतीनं वागावं. दुसऱ्याचं बघून वागून स्वतःचं अस्तित्व कधीच गमावू नका, कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट ही हिरा नसते. साखर गोड आहे हे कागदावर लिहून चालत नसतं, खाल्ल्यावरच त्याची चव कळत असते. तसंच मैत्री आणि प्रेम हे सांगून भागत नाही, तर ती प्रतिसाद देऊन टिकवावी लागते. काही गोष्टी या उशिरा मिळतात, पण सर्वोत्तम मिळतात. तोपर्यंत अंगात सहनशीलता असावी लागते, कारण कठीण काळातच लोक जास्त त्रास देत असतात.
नेहमी स्वतःची एक मर्यादा घालून ठेवावी. ती मर्यादा पार केली की मग तो कोणीही असो त्याला आपल्या आयुष्यातून काढून टाका. गर्व आणि स्वाभिमान यातील फरक ओळखायला शिका. स्वतःमधील गर्व आणि स्वाभिमान हे दोन्ही जपायला शिकता यायला हवं. फक्त सांगायच्या गोष्टी असतात. कोणी कुणाचं दुःख समजून घेऊ शकत नाही. वेळ निघून जाण्याआधी प्रत्येक क्षण हा जगून घ्या. परत आठवणी येतात, वेळ नाही. मी ठीक आहे हे आपण कोणालाही सांगू शकतो, पण मी खूप दुःखी आहे हे सांगायला कोणीतरी खूप खास असावं लागतं. पैसा म्हणजे सगळं काही नसतं असं मूर्खपणाचं ज्ञान देण्यापेक्षा खात्री करा की आपण खूप सारा पैसा कमावला आहे का. सुखाची झोप येण्यासाठी हरामाचा नाही तर कष्टाचा पैसा लागतो. आयुष्यभर साथ राहण्याची अवकात असेल तरच प्रपोज करावं, नाहीतर कुणाच्या हृदयाशी खेळण्यात काहीच अर्थ नसतो. जी व्यक्ती क्षणिक सुखासाठी स्वतःचा संसार लेकरं सोडून जाते त्या व्यक्तीला इज्जत तर नसतेच ना म्हातारपणी काठीचा आधार असतो. त्यामुळं एखाद्या गोष्टीचं किती व्यसन लावून घ्यायचं हे वेळीच कळालं पाहिजे. ज्याचा संसार सुखी त्याचं म्हातारपण सुखी. काही गैरसमज नाते तोडतात तर काही गैरसमज नाते तुटावी म्हणून जाणून बुजून केले जातात. तोपर्यंत कमवा जोपर्यंत एखादी महागडी वस्तू ही स्वस्त वाटत नाही, मग ते सन्मान असो किंवा सामान. आपला बाप हा किती गरीब असला तरी गावातून जाताना त्याची मान कायम वर असली पाहिजे. आपल्यामुळं ती खाली जाता कामा नये. एकटं जगण्यासाठी नेहमी तयार राहा, कारण तुम्ही ज्यांना आपलं समजता तीच लोक अचानक बदलतात. आज तुम्ही त्यांच्यासाठी महत्वाचे आहात, पण उद्या तुम्ही त्यांच्यासाठी काहीही नसाल, आणि हेच खरं जीवन आहे. स्वतःचा साधेपणा टिकवा. एक दिवस तो साधेपणा तुमचा ब्रँड बनेल.